तुषार, आपण बघत आहात तुषार फॅमिली ब्लॉग. आजचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे. आज सुट्टी असली तरी आपण एक काम ऑलरेडी काल ठरवलेलं आहे आणि ते काम आहे आपल्या सायकलला चकाचक करायचं, हवा वगैरे सगळं ओके करून ठेवायचं, कारण की आपल्याला उद्याला जायचं आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेवटी असं जरी केलं असलं तर सायकल शेवटी आपल्याला चालवतच न्यायची. त्यानंतर सायकलला बघितलं, सायकलवरती खूप धूळ. चावी घेतली आणि त्यानंतर आपण खोलायचा प्रयत्न करत होतो लॉक, पण लॉक काय लवकर खोलत नव्हतं. आणि त्यानंतर फायनली लॉक खोललं आणि त्यानंतर सायकल होती खूप धूळ. ओ शिट, इतकी धूळ. आणि त्यानंतर मग काय, शेवटी सायकल म्हटलं क्लीन करू आणि सायकल काढली आपण बाहेर काढली मस्तपैकी. नंतर सायकल वॉश केली आणि वॉश केल्यानंतर सायकल लागली होती चमकायला आणि फायनली आठवली आपली आधीचं जर्नी. सायकलवरती अर्थात आपण आधी खूप फिरलेलो आहे असं नाही, पण बऱ्यापैकी फिरलेलो आहे. आणि आत्तापर्यंत आपली लॉंगेस्ट राईड आहे 87 किलोमीटर. आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगणार आहोत की ती कशी होती. आणि फायनली सायकल एकदम चमकायला लागलेली. आणि सायकल वॉश केल्यानंतर आणि त्यानंतर सायकल मस्तपैकी पुसून घेतली आणि वाटलं होतं की शॅम्पू लावायची गरज आहे, पण शॅम्पू लावायची काही गरजच नव्हती. सायकल आत्ताच जास्त चमकायला लागली होती म्हटलं. आणि फायनली आपली सायकल झाली चकाचक. त्याच्यानंतर आपण हवा चेक केली, पुढच्या टायर आणि मागच्या टायरची हवा होती थोडीशी कमी. सायकलला नव्हतं लॉक, त्याच्यामुळे सायकल परत आतमध्ये आणून लावली. त्याच्यानंतर आपण चाललो आहे आता सायकलला मस्तपैकी हवा भरायला. आणि आपण झालो रेडी. आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी सँडल घातली आणि आपण निघालो हवा मारायच्या दिशेने. मग काय रस्त्यावरच काढली. बऱ्याच दिवसांनी सायकल चालवत होतो, मजा येत होती. आणि ती सायकल चालवता आठवत होते आधीचे दिवस. आणि 1-2 वर्षापूर्वी, 1-2 नाही तर कंप्लीट 2 वर्षापूर्वी आपण सायकल बऱ्यापैकी सायकलिंग करत होतो. आणि आपण लॉंगेस्ट राईड पण केलेली आहे बऱ्यापैकी. आणि सायकल चालवत शेवटी आपण पोहोचलो. त्यानंतर गॅरेजवर पोचलो. काकांना सांगितलं तुम्ही या सायकलवरती जरा नजर मारा. आणि काय, सायकलनी मस्तपैकी काकांनी हवा चेक केली, हवा भरली आणि सायकल. त्याच्यानंतर काकांनी सांगितलं सायकल ओके, बाकी काही करायची गरज नाही. मग काय आपण परत निघालो आपल्या घराच्या दिशेने. मग काय चालवत परत इतकी मजा येत होती मस्तपैकी. एकदा नंतर आपण फायनली पोहोचलो आपल्या घरी. त्यानंतर घरी पोचल्यावर म्हटलं चला मस्तपैकी आज बाईकलाही मस्तपैकी क्लीन करून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग काय तिलाही काढलं बाहेर आणि मस्तपैकी चकाचक वॉश करून घेतलं आणि वॉश केलं आणि मस्तपैकी पुसून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर शॅम्पू लावून पाणी मारून परत चकाचक पुसून घेतली मस्तपैकी बाईक. आणि म्हणजे फायनली आपली बाईक आणि बायसिकल दोन्ही मस्तपैकी चकाचक चमकत होते. त्यानंतर आरशात बघितलं, म्हटलं चला आपल्याला चमकायची वेळ आली. करायची खूप मजा, मस्त धमाल. त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा.